वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि भूगोल हा विषय कला शाखा आणि विज्ञान शाखा या दोन्ही शाखांना हा विषय उपयोगी आहे. इयत्ता 11वी भूगोल या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये प्रकरण क्रमांक 4 हवामान प्रदेश या प्रकरणावरील स्वाध्याय किंवा प्रश्नांची उत्तरं आपण सोडवूया. प्रकरण संपल्यानंतर पाठ्यपुस्तकामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत म्हणजे जो स्वाध्याय दिलेला आहे त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. स्वाध्याय दिलेला आहे त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, खाली तक्त्यात हवामान प्रदेशांची नावे त्याच्यावर प्रभाव पाडणाऱ्या घटकांच्या व वैशिष्ट्यांच्या आधारे लिहा. आणि तक्ता दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे. त्याचं अक्षवृत्तीय स्थान, नंतर वारे, समुद्र सानिध्य, खंडीय स्थान आणि उंची यानुसार हवामान प्रदेशांची माहिती लिहायची आहे. ती आपण पुढे घेऊया. या तक्त्यानुसार आपण माहिती पाहूया. तक्ते घेतलेले आहेत. रकान्यामध्ये पहा, हवामान प्रदेश, अक्षवृत्तीय स्थान, वारे, समुद्र सानिध्य, खंडीय स्थान आणि उंची. आता इथे क्रमांक 1 विषुववृत्तीय वर्षावने प्रदेश. आता त्याचं अक्षवृत्तीय स्थान आहे 10° उत्तर ते 10° दक्षिण अक्षवृत्ते. नंतर वारे आहेत व्यापारी वारे. समुद्र सानिध्य कोणतं आहे तर अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंदी महासागर. खंडीय स्थान विषुववृत्तीय क्षेत्रात सर्वत्र आणि समुद्र सपाटीपासूनची उंचापर्यंत सर्वत्रच आहे. हे विषुववृत्तीय वर्षावनांचा प्रदेश. क्रमांक 2 मोसमी हवामान प्रदेश. त्याचं अक्षवृत्तीय स्थान आहे 5° ते 30° अक्षवृत्ते दोन्ही गोलार्धामध्ये उत्तर आणि दक्षिणमध्ये. नंतर वारे आहेत मोसमी वारे. समुद्राचं सानिध्य अटलांटिक, पॅसिफिक, हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर. आणि खंडातलं स्थान आहे मध्य अमेरिका, पूर्व आफ्रिका, आग्नेय आशिया, उत्तर ऑस्ट्रेलिया आणि इथे उंची दिलेली नाही. 3 उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश, त्याला सैवाना म्हणतात. त्याचं अक्षवृत्तीय स्थान आहे 10° ते 20° अक्षवृत्ते दोन्ही गोलार्धात. आणि वारे पूर्वीय वारे. समुद्र सानिध्य अत्यल्प, प्रामुख्याने अंतर्भागामध्ये. आणि खंडीय स्थान आहे दक्षिण अमेरिका, मध्य आफ्रिका, उत्तर ऑस्ट्रेलिया. 4 उष्णकटिबंधीय ओसाड प्रदेशाचं आपण अक्षवृत्तीय स्थान पाहू. 20° ते 30° अक्षवृत्ते दोन्ही गोलार्धात. आणि वारे आहेत अधोगामी वारे. समुद्राचं सानिध्य अटलांटिक, पॅसिफिक, हिंदी महासागर. खंडीय स्थान आहे खंडाच्या पश्चिम भागात. 5 भूमध्य सागरीय हवामान प्रदेश. 30° ते 40° अक्षवृत्ते दोन्ही गोलार्धामध्ये. आणि वारे पश्चिमी वारे. समुद्राचं सानिध्य आहे भूमध्य समुद्र, पॅसिफिक, हिंदी, अटलांटिक महासागर. खंडीय स्थान आहे खंडाच्या पश्चिमेस. यानंतर 5वं डबल झालेलं आहे ते वाचलं आहे आपण. 6वं पाहूया. चिनी हवामान प्रदेश. 20° ते 40° अक्षवृत्ते दोन्ही गोलार्धामध्ये. हरिकेन, टायफून आणि चक्रीवादळे ही वारे आहेत. आणि समुद्र सानिध्य आहे चिनी समुद्र, अटलांटिक, मादागास्कर समुद्र. आणि खंडांतर्गत स्थान आहे खंडाच्या पूर्व भागात. 7 पश्चिम युरोपीय हवामान प्रदेश. 45° ते 65° अक्षवृत्ते दोन्ही गोलार्धात. नंतर वारे आहेत पश्चिमी वारे. समुद्र सानिध्य पॅसिफिक व अटलांटिक महासागर. आणि खंडाच्या पश्चिमेस स्थान आहे. 8 तैगा हवामान प्रदेश. अक्षवृत्तीय स्थान आहे 55° उत्तर ते 65° उत्तर अक्षवृत्ते दक्षिण गोलार्धात नाही. पश्चिमी वारे व ध्रुवीय वारे आहेत. समुद्र सानिध्य नाही आहे. आणि खंडांतर्गत स्थान आहे प्रामुख्याने खंडांतर्गत स्थान. 9 टुंड्रा हवामान प्रदेश. 65° ते 90° अक्षवृत्ते दोन्ही गोलार्धात. ध्रुवीय वारे आहेत.
सागराचं सानिध्य नाही, प्रामुख्याने किनारी भागात. 10 बर्फाच्छादित प्रदेश, दोन्ही ध्रुवाजवळ म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुवीय वारे आहेत आणि ध्रुवाजवळचा प्रदेश. 11 पर्वतीय प्रदेश, निश्चित नाही आहे त्याचं स्थान, पर्वतीय वारे आहेत आणि खंडांतर्गत, आणि उंची आहे सुमारे 6000 मीटरच्या वर. अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न सोडवलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2, योग्य पर्याय निवडा. 1 मोसमी हवामान प्रदेश. आता त्यामध्ये अ आहे 27° वार्षिक सरासरी तापमान, नंतर 2500 मिमी वार्षिक पर्जन्य इंडोनेशिया, कठीण लाकडाची सदाहरित वने. नंतर आ उन्हाळ्यातील कमाल सरासरी तापमान 35°, 2500 मिमी वार्षिक पर्जन्य आग्नेय आशिया, कठीण लाकडाची पानझडी वने. ई उन्हाळ्यातील हा तापमान सुमारे 35°, 1000 मिलीमीटर वार्षिक पर्जन्य, भारतीय द्वीपकल्पाचा खंडांतर्गत भाग, उंच व जाड गवत. नंतर ई गट दिलेला आहे. उन्हाळ्यातील कमाल सरासरी तापमान 27°, 1000 मिलीमीटर हिवाळ्यातील पर्जन्य, दक्षिण आफ्रिका, कठीण लाकडाची चिवट व सदाहरित वने. आता यातलं अचूक पर्याय आहे तो आहे आ म्हणजे दुसरा. उन्हाळ्यातील कमाल सरासरी तापमान 35°, 2500 मिलीमीटर वार्षिक पर्जन्य, आग्नेय आशिया, कठीण लाकडाची पानझडी वने. क्रमांक 2 उच्च दैनिक तापमान कक्षा असणारा हवामान प्रदेश. अ उष्णकटिबंधीय वर्षावने, आ उष्णकटिबंधीय गवताळ वने, ई उष्णकटिबंधीय ओसाड प्रदेश, ई उष्णकटिबंधीय मोसमी हवामान प्रदेश. आणि अचूक पर्याय आहे ई उष्णकटिबंधीय ओसाड प्रदेश हा दैनिक तापमान कक्षा उच्च असणारा भाग आहे. क्रमांक 3 उत्तर अमेरिकेतील न्यूफाउंडलँड ते अलास्का या भागात लाकूडतोड कटाईचा व्यवसाय भरभराटीस आला आहे. कारण अ टुंड्रा हवामान प्रदेश, आ तैगा हवामान प्रदेश, ई पश्चिम युरोपीय हवामान प्रदेश आणि ई चिनी हवामान प्रदेश. आणि अचूक उत्तर आहे त्याचं आ म्हणजे तैगा हवामान प्रदेश. क्रमांक 4 मोसमी हवामान प्रदेशांच्या आलेखात पर्जन्यमापाचे महिने वेगवेगळे आहेत. त्याचे मुख्य कारण अ उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्र, आ प्रतिरोध पर्जन्य, ई गोलार्धातील फरक, ई सूर्याचे भासमान भ्रमण. आणि अचूक उत्तर आहे ई गोलार्धातील फरक. प्रश्न क्रमांक 3 भौगोलिक कारणे लिहा. 1 मोसमी हवामान प्रदेशात विशिष्ट ऋतूमध्येच पाऊस पडतो. 2 दक्षिण गोलार्धात तैगा प्रदेश आढळत नाही. 3 वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते. 4 विषुववृत्तीय प्रदेशात ऋतू आढळत नाहीत. 5 सॅवाना हवामान प्रदेश नेहमी दुष्काळग्रस्त असतो. 6 मसुरी व डेहराडून हे एकाच अक्षांशावर असून देखील तेथील हवामानात भिन्नता आहे. आपण कारण स्पष्ट करूया. क्रमांक 1 मोसमी हवामान प्रदेशात विशिष्ट ऋतूमध्येच पाऊस पडतो. उत्तर मोसमी वाऱ्यांच्या निर्मितीत उष्णकटिबंधातील व्यापारी वाऱ्यांबरोबरच जमीन आणि सागरांच्या तापण्याच्या आणि थंड होण्यातील फरकामुळे मोसमी वाऱ्यांची निर्मिती होते. जमिनीवर कमी दाबाचे आणि सागरावर जास्त दाबाचे क्षेत्राचे पट्टे निर्माण होतात. त्यामुळे सागराकडून आर्द्रतायुक्त वारे जमिनीकडे वाहतात व प्रामुख्याने प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडतो. दोन्ही गोलार्धात ही प्रक्रिया त्या त्या गोलार्धाच्या उन्हाळ्याच्या उत्तरार्धातच घडून येते. त्यामुळे मोसमी हवामान प्रदेशात विशिष्ट ऋतूमध्येच पाऊस पडतो. कारणे लिहा. क्रमांक 2 दक्षिण गोलार्धात तैगा प्रदेश आढळत नाही. उत्तर तैगा हवामान प्रदेश हा प्रामुख्याने 55° ते 65° अक्षवृत्तांच्या दरम्यान आढळतो. उत्तर गोलार्धात या पट्ट्यात अलास्का, कॅनडा, संयुक्त संस्थाने, उत्तर युरोप, रशिया, सायबेरिया इत्यादी प्रदेशात तैगा हवामान प्रदेश विस्तारलेला आहे. दक्षिण गोलार्धात 55° ते 65° अक्षवृत्तादरम्यान भूक्षेत्रच उपलब्ध नाही किंवा अगदी अत्यल्प जमीन आहे.
आणि जी अत्यल्प जमीन या अक्षवृत्तांदरम्यान आहे ती समुद्र सानिध्य असल्याने तैगा प्रदेशासारखे तेथील तापमान कमी होत नाही. त्यामुळे दक्षिण गोलार्धात तैगा प्रदेश आढळत नाही. कारणे लिहा. क्रमांक 3. वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते. उत्तर: जगातील बहुतेक वाळवंटी प्रदेश हे 20 अंश ते 30 अंश अक्षवृत्तादरम्यान आहेत. या भागातून कर्क किंवा मकर वृत्त जाते. त्यामुळे हा भाग ज्या उष्ण कटिबंधात येतो तेथे दैनिक तापमान कक्षा खूप जास्त असते. मात्र या प्रदेशात पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने हवा कोरडी किंवा शुष्क असते. आर्द्रतेच्या अभावामुळे अशा कोरड्या हवेत रात्रीच्या वेळेस उष्णतेचे उत्सर्जनही जलद होते. त्यामुळे रात्री वाळवंटी प्रदेशाचे तापमान खूपच घसरते. त्यामुळे वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा खूपच जास्त असते. भौगोलिक कारणे लिहा. क्रमांक 4. विषुववृत्तीय प्रदेशात ऋतू आढळत नाहीत. उत्तर: विषुववृत्तीय प्रदेश हा विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस म्हणजे दोन्ही गोलार्धात साधारणतः 10 अंश उत्तर ते 10 अंश दक्षिण अक्षवृत्तादरम्यान पसरला आहे. या प्रदेशावर सूर्याची किरणे वर्षभर लंबरूप पडतात. त्यामुळे मिळणाऱ्या सौरतापाचे प्रमाणही जास्त असते. येथे जास्त उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त असल्याने हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही खूप असते. अशा उष्ण व आर्द्र हवामानामुळे येथे ढगांचे प्रमाणही वाढते व त्यामुळे उष्णतेच्या उत्सर्जनास प्रतिबंध होतो. त्यामुळे या प्रदेशात हिवाळा विरहित प्रदेश असेही म्हणतात. थोडक्यात विषुववृत्तीय प्रदेशात उन्हाळ्याशिवाय इतर ऋतू आढळत नाहीत. भौगोलिक कारणे लिहा. क्रमांक 5. सॅवाना हवामान प्रदेश नेहमी दुष्काळग्रस्त असतो. उत्तर: सॅवाना हवामान प्रदेश हा 10 अंश ते 20 अंश अक्षवृत्तादरम्यान आढळतो. आंतरकटिबंधीय हवामान पट्ट्यांच्या आंदोलनामुळे येथे काही काळ उपोष्ण उच्च दाबाचे पट्टेही निर्माण होऊन पूर्वीय वारे वाहतात. विषुववृत्ताच्या जवळील स्थानामुळे उच्च तापमान, पूर्वीय वाऱ्यांमुळे कमी पर्जन्य, उच्च तापमान कक्षा, यामुळे बाष्पीभवनाचा जास्त वेग या कारणांमुळे सॅवाना प्रदेशात नेहमी दुष्काळग्रस्त आढळतो. कारणे लिहा. क्रमांक 6. मसुरी व डेहराडून हे एकाच अक्षांशावर असून देखील तेथील हवामानात भिन्नता आहे. उत्तर: मसुरी व डेहराडून ही दोन्ही ठिकाणे भारतात उत्तराखंड राज्यात असून ती दोन्ही एकाच अक्षवृत्तावर आहेत. असे असले तरी डेहराडून हे समुद्रसपाटीपासून केवळ 450 मीटर उंचावर आहे, तर मसूरी हे समुद्रसपाटीपासून सरासरी 2000 मीटर उंचावर वसले आहे. याचाच अर्थ मसुरी हे डेहराडूनच्या तुलनेत सुमारे 1500 मीटर उंचावर आहे. उंचीतील या फरकामुळे मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे. त्यामुळेच मसुरी व डेहराडून हे एकाच अक्षवृत्तावर असूनही तेथील हवामानात भिन्नता आढळते. प्रश्न क्रमांक 4. फरक स्पष्ट करा. 1. वर्षावने आणि सॅवाना हवामान प्रदेश. 2. तैगा आणि टुंड्रा हवामान प्रदेश. 3. मोसमी आणि भूमध्य सागरीय हवामान प्रदेश. फरक स्पष्ट करा. क्रमांक 1. वर्षावने आणि सॅवाना हवामान प्रदेश. एका भागामध्ये लिहायचं वर्षावने हवामान प्रदेश आणि दुसऱ्या भागामध्ये सॅवाना हवामान प्रदेश. फरकामध्ये पहिला मुद्दा, विषुववृत्तापासून 5 अंश ते 10 अंश उत्तर आणि 5 अंश ते 10 अंश दक्षिण. सॅवानाच्या भागामध्ये लिहायचं दोन्ही गोलार्धात 10 अंश ते 20 अंश. 2. वर्षभर सतत उष्ण, वार्षिक सरासरी तापमान 27 अंश सेल्सिअस, तापमान कक्षा 5 अंश सेल्सिअस. उन्हाळ्यातील तापमान 35 अंश सेल्सिअस दरम्यान, तर हिवाळ्यातील तापमान 24 अंश सेल्सिअस दरम्यान, तापमान कक्षा सुमारे 10 अंश सेल्सिअस. 3. वर्षभर समान वितरण असणारा आरोह पर्जन्य. वार्षिक पर्जन्यमान 2500 ते 3000 मिलीमीटर, जवळजवळ रोजच पाऊस पडतो. वार्षिक सरासरी पर्जन्य 250 ते 1000 मिलीमीटर पाऊस वर्षभर, परंतु अनियमित व कमी. 4. वर्षभर लंबरूप सूर्यकिरणे, वर्षभर उन्हाळा, आर्द्र हवा
आरोह पर्जन्य, ढगाळ वातावरण. उन्हाळे उष्ण व आर्द्र, हिवाळे कोरडे, पूर्वीय वाऱ्यांचा प्रभाव. 5. ॲमेझॉन खोरे, मध्य अमेरिकेचा पूर्व किनारा, काँगो खोरे, मादागास्कर, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स, पापुआ न्यू गिनिया. सॅव्हाना गवताळ प्रदेश, दक्षिण अमेरिकेतील लानोस कॅम्पोज प्रदेश, काँगोचे सीमावर्ती भाग, दक्षिण मध्य आफ्रिका. 6. केरळ, अंदमान निकोबार यांचा काही भाग. महाराष्ट्रातील पर्जन्यछायेचा प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मिझोराम. 7. उष्णकटिबंधीय सदाहरित घनदाट जंगले किंवा वर्षावने, उंच वृक्ष, कठीण लाकडाची वने, विस्तृत जैवविविधता. उंच व जाड हत्ती गवत, गवताळ प्रदेश, झुडपे, तुरळक झाडे. यापैकी कुठलेही 3-4 मुद्दे लिहा. जितके गुण तितके मुद्दे लिहा. फरकाचा दुसरा प्रकार आहे तैगा आणि टुंड्रा हवामान प्रदेश. एका भागात तैगा हवामान प्रदेश, दुसऱ्या भागात टुंड्रा हवामान प्रदेश. 1. 55° ते 65° उत्तर अक्षवृत्तादरम्यान, दक्षिण गोलार्धात नगण्य प्रदेश. 65° ते 90° आर्क्टिक वृत्ताच्या पलीकडील प्रदेश, तसेच अंटार्क्टिका वृत्ताच्या पलीकडे. 2. उन्हाळा 15° ते 20° सेल्सिअस, हिवाळे -5° ते -20° सेल्सिअस, तापमान कक्षा 20° सेल्सिअसपेक्षा जास्त. उन्हाळ्यात सुमारे 10° सेल्सिअस, हिवाळा -20° सेल्सिअस ते -30° सेल्सिअस, तापमान कक्षा 30° सेल्सिअस ते 35° सेल्सिअस. 3. प्रामुख्याने उन्हाळ्यात 300 ते 500 मिलीमीटर पर्जन्य, हिवाळ्यात हिमवृष्टी. वार्षिक पर्जन्य सुमारे 300 ते 500 मिलीमीटर. 4. धुक्याचे दाट आच्छादन, कमी आर्द्रता, कमी पर्जन्य. वृष्टी प्रामुख्याने हिमाच्या स्वरूपात, किनाऱ्यावर धुक्याचे आच्छादन. 5. उत्तर अमेरिका खंडाचा उत्तर भाग, अलास्का, स्कॅन्डिनेव्हिया ते सायबेरिया, बेरिंग समुद्राचा प्रदेश, भारतात अतिउंचावरील उत्तरेकडील जम्मू काश्मीर, लडाखमधील क्षेत्र. वायव्य अमेरिका, ग्रीनलँड, युरेशियाचा उत्तर भाग, अंटार्क्टिका द्वीपकल्प, ध्रुवीय बेटे. फरक स्पष्ट करा. क्रमांक 3 आहे मोसमी आणि भूमध्य सागरीय हवामान प्रदेश. एका भागात लिहायचं मोसमी हवामान प्रदेश, दुसऱ्या भागामध्ये भूमध्य सागरीय हवामान प्रदेश. 1. दोन्ही गोलार्धातील 5° ते 30° अक्षवृत्तादरम्यानचा मोसमी वाऱ्याचा प्रदेश. दोन्ही गोलार्धातील 30° ते 40° अक्षवृत्तादरम्यान समुद्र सान्निध्याचे प्रदेश. 2. उन्हाळा सरासरी 32° सेल्सिअस, हिवाळा सरासरी 15° सेल्सिअस, तापमान कक्षा 10 ते 15° सेल्सिअस. उन्हाळा 21° ते 27° सेल्सिअस, हिवाळा 10° ते 14° सेल्सिअस, उन्हाळ्यात तापमान कक्षा जास्त. 3. उन्हाळ्याचा उत्तरार्ध सरासरी 4 महिने पर्जन्याचे, उर्वरित महिने कोरड्या ऋतूचे. पर्जन्याचे प्रमाण 250 ते 2500 मिलीमीटर. प्रामुख्याने हिवाळ्यात 500 ते 1000 मिलीमीटर वार्षिक पर्जन्यमान. 4. जास्त तापमान कक्षा, मोसमी वाऱ्यामुळे आर्द्रतेचे वहन, हवेच्या बाष्पपट्ट्यात लक्षणीय बदल. सौम्य व आर्द्र हिवाळे, उपोष्ण हवामान व पश्चिमी वारे यांचा ऋतूनुसार प्रभाव. 5. आग्नेय आशिया, आफ्रिकेचा व दक्षिण अमेरिकेचा काही भाग, ऑस्ट्रेलियाचा उत्तर भाग. भूमध्य सागराचे किनारी प्रदेश, मध्य कॅलिफोर्निया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण ऑस्ट्रेलिया, मध्य चिली. 6. बृहत हिमालयाचा काही भाग वगळता संपूर्ण भारतीय द्वीपकल्प. अशा हवामानाचा प्रदेश भारतात आढळत नाही. 7. सदाहरित, निमसदाहरित, कोरड्या सीमांत क्षेत्रात काटेरी झुडपे, कठीण, जाड, छोटी व चिवट पानांची सदाहरित झुडपी वने, काही भागात सूचिपर्णी वने.
8. तृणभक्षक व मांसभक्षक प्राणी, प्रामुख्याने छोटे, मध्यम व केसाळ प्राणी, रानमांजर, माकडे, चित्ते, लांडगे व विविध पक्षी. प्रश्न क्रमांक 5. सविस्तर उत्तरे लिहा. 1. एखाद्या ठिकाणच्या हवामानावर अक्षवृत्ताच्या स्थानाचा काय परिणाम होतो ते उदाहरण स्पष्ट करा. 2. एखाद्या ठिकाणच्या हवामानावर वाऱ्यांचा काय परिणाम होतो. 3. चिलीपेक्षा रशिया हा देश क्षेत्रफळाने मोठा असूनही तेथे हवामानातील विविधता पाहावयास मिळत नाही. 4. प्रदेशाच्या हवामानावर परिणाम करणारे घटक उदाहरण स्पष्ट करा. आपण सविस्तर उत्तर स्पष्ट करूया. क्रमांक 1. एखाद्या ठिकाणच्या हवामानावर अक्षवृत्ताच्या स्थानाचा काय परिणाम होतो ते उदाहरण स्पष्ट करा. उत्तर. प्रदेशाचे अक्षवृत्तीय स्थान हा त्या प्रदेशाच्या हवामानावर प्रभाव पाडणारा सर्वात महत्त्वाचा व प्रभावी घटक आहे. विषुववृत्त हे 0° अक्षवृत्त असून ते पृथ्वीच्या मध्यावरून जाते. अक्षवृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस अक्षवृत्ताचे मूल्य वाढत जाते. अक्षवृत्तीय स्थानाचा थेट संबंध हा सूर्याच्या किरणांचा कोन, तेथे मिळणाऱ्या सौरतापाचे किंवा उष्णतेचे प्रमाण, बाष्पीभवनाचा वेग, हवेचा दाब यांच्याशी संबंधित असतो. पुढील आकृतीवरून अक्षवृत्ताचा या घटकाशी असणारा संबंध स्पष्ट होतो. आता ही आकृती 4.22 तुम्हाला पुस्तकात व्यवस्थित दिसेल. ही आकृती आणि त्याचं स्पष्टीकरण पण पुस्तकात आहे किंवा इथे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. इथे माहिती दिलेली आहे. विषुववृत्तापासून जसजसे उत्तरेकडे जावे तसतसे तापमान कमी होते. सूर्याची तिरपी किरणे सौरताप कमी होत जातो. सूर्याची लंबरूप किरणे जास्त उष्णता, जास्त बाष्पीभवन. सूर्याची तिरपी किरणे सौरताप कमी होत जातो. विषुववृत्तापासून जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे तापमान कमी होते. आता ही सगळी या आकृतीची माहिती आहे. आकृती काढायची, त्याला नावं द्यायची, माहिती लिहायची. आणि आकृती इथे स्पष्ट दिसत नसेल तर तुम्ही पुस्तकातून पाहून घ्या. विषुववृत्ताजवळील अक्षवृत्तीय प्रदेशात निम अक्षवृत्तीय प्रदेश असे म्हणतात. साधारणतः 30° उत्तर ते 30° दक्षिण या अक्षवृत्तादरम्यानच्या प्रदेशास भिन्न अक्षवृत्तीय क्षेत्र म्हणतात. दोन्ही गोलार्धातील 30° ते 60° म्हणजेच 30° उत्तर ते 60° उत्तर आणि 30° दक्षिण ते 60° दक्षिण या अक्षवृत्तामधील क्षेत्रास मध्य अक्षवृत्तीय क्षेत्र म्हणतात. या दोन्ही गोलार्धातील 60° पासून ध्रुवापर्यंतचा म्हणजेच 60° उत्तर अक्षवृत्त ते उत्तर ध्रुव आणि 60° दक्षिण ते दक्षिण ध्रुव या क्षेत्रास उच्च अक्षवृत्तीय क्षेत्र असे म्हणतात. जगातील प्रमुख हवामान प्रदेशाचे वितरण हे या अक्षवृत्तीय प्रदेशानुसार झालेले आढळते. पुढील आकृतीत अक्षवृत्ताचे स्थान व तेथे आढळणारे विविध हवामानाचे प्रदेश स्पष्ट केले आहेत. आता ही आकृती पण दिलेली आहे पहा 4.23 पुस्तकामध्ये. अक्षवृत्तीय पट्टे आणि हवामानाचा संबंध इथे माहिती दिलेली आहे. ही आकृती काढायची. इथे उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि त्याचं प्रमाण दिलेलं आहे. आणि इथे रकान्यात माहिती लिहायची. अक्षवृत्तीय क्षेत्र, अक्षवृत्तीय विस्तार, अक्षवृत्तीय क्षेत्र व हवामानाचा सहसंबंध. आता आपण क्रमाने घेऊया. उच्च अक्षवृत्तीय प्रदेश 60° ते 90°, तैगा, टुंड्रा, बर्फाच्छादित हवामान. मध्य अक्षवृत्तीय प्रदेश आहे तो 30° ते 60°, भूमध्य सागर हवामान, चीनी प्रकार, युरोपियन हवामान प्रकार. निम्न अक्षवृत्तीय प्रदेश 30° ते 30°, विषुववृत्तीय वर्षावने, मोसमी हवामान, सॅवाना, उष्णकटिबंधीय ओसाड प्रदेश. मध्य अक्षवृत्तीय प्रदेश जो आहे तो विस्तार पाहूया. 30° ते 60°, भूमध्य सागरी हवामान, चीनी प्रकार, युरोपियन हवामान प्रकार. आणि उच्च अक्षवृत्तीय प्रदेश 60° ते 90°, टुंड्रा व बर्फाच्छादित हवामान. थोडक्यात एखाद्या ठिकाणच्या हवामानावर त्या ठिकाणच्या किंवा क्षेत्राच्या अक्षवृत्तीय स्थानाचा परिणाम होतो हे स्पष्ट होते. आकृत्या व्यवस्थित काढा मात्र. दुसरा प्रश्न आहे, सविस्तर उत्तर लिहायचं आहे. एखाद्या ठिकाणच्या हवामानावर वाऱ्याचा काय परिणाम होतो. उत्तर. कोणतेही वारे हे हवेच्या दाबातील फरकामुळे वाहतात आणि हवेचा दाब हा उष्णतेवर किंवा तापमानावर अवलंबून असतो. ज्या क्षेत्रात तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब कमी, तर कमी तापमानाच्या प्रदेशात जास्त दाब असतो. जास्त दाबाच्या प्रदेशातून कमी दाबाच्या प्रदेशाकडे हवा वाहते
त्यास वारे म्हणतात. वाऱ्यांच्या वहनामुळे हवेच्या दाबाचे पुनर्संतुलन होते, त्यामुळे तापमानाचेही संतुलन होते. याचाच अर्थ वाऱ्यामुळे प्रदेशाच्या तापमान, आर्द्रता, हवेचा दाब, पर्जन्य या सर्व घटकावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होतो. पृथ्वीवर प्रामुख्याने ग्रही वारे, नियतकालिक वारे व स्थानिक वारे वाहतात व हे सर्व प्रकारचे वारे त्या त्या प्रदेशाच्या हवामानावर प्रभाव पाडतात. संपूर्ण पृथ्वी व्यापणाऱ्या, संपूर्ण पृथ्वीवर वाहणाऱ्या वाऱ्यांना ग्रहीय वारे म्हणतात. ग्रहीय वाऱ्याचे व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे व ध्रुवीय वारे हे उपप्रकार आहेत. या वाऱ्यांचा त्या त्या प्रदेशातील हवामानावर पडणारा प्रभाव पुढील आकृतीत स्पष्ट केला आहे. ही आकृती पण पुस्तकात दिलेली आहे, तिथे व्यवस्थित दिसेल. आकृती क्रमांक 4.24 आहे, ग्रहीय वाऱ्याची आणि हवामानाचा संबंध. इथे पहा, हे सगळ्या आकृतीमध्ये विषुववृत्त, हे जास्त दाब असणारं ठिकाणाचं काळ्या रंगात दाखवले, कमी दाबाचं रिकामी जागा दाखवली आहे. हे ध्रुवीय वारे, प्रतिव्यापारी पश्चिमी वारे, व्यापारी वारे, व्यापारी वारे, प्रतिव्यापारी किंवा पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे. ही आकृती व्यवस्थित काढा, त्याची माहिती आहे. ध्रुवीय वारे हे वारे टुंड्रा हवामान प्रदेशावर प्रभाव पाडतात. हे वारे भूमध्य युरोपियन तैगा हवामान प्रदेशावर प्रभाव पाडतात. हे वारे वर्षावने, मोसमी, सॅवाना व उष्णकटिबंधीय ओसाड हवामानावर प्रभाव पाडतात. हे वारे भूमध्य युरोपियन हवामानावर किंवा त्या प्रदेशावर प्रभाव पाडतात. हे वारे टुंड्रा हवामान प्रदेशावर प्रभाव पाडतात. ही 2 वाऱ्यांची माहिती आहे. ध्रुवीय वाऱ्याची ही ज्या त्या वाऱ्याची इथे माहिती दिलेली आहे. ठराविक ऋतूत किंवा निश्चित कालावधीने वाहणाऱ्या वाऱ्यांना नियतकालिक वारे म्हणतात. त्यामुळेच आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया अशा काही प्रदेशात सागर व भूमी यांच्या तापमान व आर्द्रतेतील विशिष्ट गुणधर्मामुळे व्यापारी वाऱ्यांच्याच प्रदेशात मात्र निश्चित कालावधीत नैऋत्य व ईशान्य मोसमी वाऱ्यांची निर्मिती होते. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मोसमी हवामान प्रदेशाची निर्मिती झाली आहे. त्याचप्रमाणे खारे वारे, मतलई वारे यासारखे स्थानिक वारे स्थानिक हवामानाच्या तापमान व आर्द्रतेवर प्रभाव पाडतात. प्रश्न क्रमांक 3 सविस्तर उत्तर लिहायचे. चिलीपेक्षा रशिया हा देश क्षेत्रफळाने मोठा असूनही तेथे हवामानातील विविधता पाहावयास मिळत नाही. उत्तर: एखाद्या ठिकाणच्या हवामानावर त्या ठिकाणचे अक्षवृत्तीय स्थान व अक्षवृत्तीय विस्तार हा महत्त्वाचा प्रमुख घटक प्रभाव पाडतो. रशिया हा आकाराने किंवा क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा देश आहे. रशियाचा अक्षवृत्तीय विस्तार 61° उत्तर ते 80° उत्तर असा आहे. याचा अर्थ रशिया अक्षवृत्तीय विस्तारानुसार मुळातच समशीतोष्ण व शीतकटिबंधात आहे. म्हणजेच उष्णकटिबंधाचा जास्त तापमानाचा प्रदेश रशियात मुळातच नाही. रशियात समशीतोष्ण हवामान असून जसजसे उत्तरेकडे जावे तसतसे हवामान अधिकाधिक थंड होत जाते. त्यामुळे रशियात प्रामुख्याने तैगा व टुंड्रा प्रकारचे हवामान आढळते. हवामानातील इतर विविधता रशियात आढळत नाही. ही पण आकृती दिलेली आहे 4.25 पुस्तकामध्ये. हे अक्षवृत्तीय विस्तार केवळ 19° आणि अक्षवृत्तीय विस्तार केवळ 39°. या आकृतीमध्ये माहिती दिलेली आहे, ती अशीच लिहा. या उलट चिली या देशाचा अक्षवृत्तीय विस्तार 17° दक्षिण ते 56° दक्षिण इतका विस्तृत आहे. याचा अर्थ चिलीमध्ये उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय असे दोन्ही प्रकारचे क्षेत्र आढळते. त्याशिवाय समुद्रसपाटी ते अँडीज पर्वतामुळे उंचीनुसार हवामानात पडणाऱ्या फरकाचाही प्रभाव चिलीच्या विविध भागात दिसून येतो. पश्चिमेकडे पॅसिफिक महासागर, पूर्वेकडे अँडीज पर्वतरांग, उत्तरेकडे अटाकामा हे उष्णकटिबंधीय वाळवंट, तर दक्षिणेकडे आर्द्रतायुक्त हवामान, अतिउंचीवर हिमाच्छादित पर्वत शिखरे या विविध आणि वैविध्यपूर्ण प्राकृतिक घटकांमुळे चिली देशात हवामान प्रकारचे वैविध्य आढळते. जगातील प्रमुख हवामान प्रदेशाच्या प्रकारांपैकी सुमारे 10 प्रकारचे हवामान प्रदेशाचे प्रकार चिलीत आढळतात. प्रश्न 4 सविस्तर उत्तरे लिहा. प्रदेशाच्या हवामानावर परिणाम करणारे घटक उदाहरण स्पष्ट करा. उत्तर: हवामान, क्लायमेट
हे विस्तीर्ण प्रदेशाची, मोठ्या कालखंडाची, हवेची सर्वसाधारण सरासरी स्थिती दर्शवते. हवामान दीर्घकालीन असते व मोठ्या प्रदेशाला लागू पडते. एखाद्या प्रदेशाचे हवामान अभ्यासताना त्यात तापमान, वृष्टी, हवेचा दाब, आर्द्रता या वैश्विक घटकांबरोबरच त्या प्रदेशाचे अक्षांश स्थान, जमीन व पाणी संबंध, सहसंबंध, समुद्र सान्निध्य, उंची, भूपृष्ठ आणि वारे या प्रादेशिक घटकांचाही विचार केला जातो. एखाद्या प्रदेशाचे हवामान कसे असते किंवा असेल हे पुढील घटकांवर अवलंबून असते. क्रमांक 1, निरपेक्ष स्थान. एखाद्या ठिकाणाचे अक्षवृत्तीय स्थान किंवा प्रदेशाचा अक्षवृत्तीय विस्तार यावरून या ठिकाणचे किंवा प्रदेशाचे तापमान ठरते. कमी अक्षांशात तापमान जास्त असते तर जास्त अक्षांशाच्या ठिकाणी तापमान कमी असते. त्यामुळेच हवामान उष्ण, समशीतोष्ण किंवा शीत ठरते. अक्षांशाच्या निरपेक्ष स्थानामुळे हवामानावर कसा प्रभाव पडतो ते पुढील आकृती दर्शवले. ही आकृती 4.26 आहे. निरपेक्ष स्थान व हवामानाचा सहसंबंध दाखवलेला. ही आकृती पुस्तकात पाहून काढा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ध्रुवीय हवामान अतिशील, समशीतोष्ण सूर्याची तिरपी किरणे. उष्णकटिबंधीय हवामान जास्त उष्णता, सूर्याची लंबरूप किरणे. समशीतोष्ण सूर्याची तिरपी किरणे. ध्रुवीय हवामान अतिशीत. क्रमांक 2, सापेक्ष स्थान. सापेक्ष स्थान हे समुद्र सान्निध्य, समुद्रसपाटीपासून उंची यावर ठरते. एखाद्या ठिकाणी सागरी बेट असेल किंवा ते ठिकाण समुद्राजवळ असेल तर अशा ठिकाणी हवामान सम व दमट असते. याउलट समुद्रापासून दूरवर खंडांतर्गत भागात हवामान विषम व कोरडे असते. ही आकृती दिलेली आहे 4.27 सापेक्ष स्थान व तापमानाची. ही पण व्यवस्थित पुस्तकात पाहून काढा. 3, समुद्रसपाटीपासून उंची. समुद्रसपाटीपासूनची उंची महत्त्वाची ठरते. समुद्रसपाटीजवळील ठिकाण हे उंचावरील ठिकाणापेक्षाही उबदार असते. याउलट पर्वतीय प्रदेशातील हवामान साधारणतः थंड असते. समुद्र प्रवाहामुळे एखाद्या प्रदेशाच्या हवामानावर प्रभाव पडतो. समुद्रसपाटीपासूनची उंची या 2 ओळी डबल झाल्यात. ही आकृती काढा 4.28 उंची व तापमानाची. बर्फाच्छादित पर्वत शिखरे, जास्त उंच व थंड हवामान, समुद्रसपाटी उबदार हवामान. क्रमांक 4, वने. प्रदेशात वनांचे प्रमाण जास्त असल्यास हवामान थंड, हवा स्वच्छ व धुळीचे प्रमाण कमी असते. याउलट कमी वनांच्या प्रदेशात हवामान उष्ण व धुळीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे धुळीची वादळे निर्माण होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ राजस्थान किंवा सहारा वाळवंट. 5, वारे. वाऱ्यामुळे, विशेषतः नियतकालिक वाऱ्यामुळे प्रदेशाच्या हवामानावर लक्षवेधी प्रभाव पडतो. उदाहरणार्थ भारत. मोसमी वाऱ्यामुळे भारतात 4 महिने नियमित पाऊस पडतो. या वाऱ्यामुळे भारताचे हवामान मोसमी स्वरूपाचे झाले आहे. प्रश्न क्रमांक शेवटचा 6वा. जगाच्या नकाशात आराखड्यामध्ये पुढील हवामान प्रदेश दाखवा. 1, आफ्रिकेतील सॅवाना हवामान प्रदेश. 2, भारतातील उच्च हवामानीय प्रदेश. 3, चिली आणि रशिया. 4, बर्फाच्छादित हवामान प्रदेश. आणि 5, वाळवंटी हवामानीय प्रदेश. आपण नकाशामध्ये दाखवूया. नकाशामध्ये स्थान पण दाखवायचं आणि सूची पण तयार करायची आहे आणि या सूचीनुसार आपल्याला कळतं आहे. आता पहिलं आहे आफ्रिकेतील सॅवाना हवामान प्रदेश. तो आडव्या रेषाने दाखवला आहे. इथं क्रमांक 1 हा आफ्रिकेतील आडव्या रेषाने दाखवला आहे. नंतर 2, भारतातील उष्ण हवामानीय प्रदेश. इथे रिकाम्या चौकटीमध्ये एक चौकोन दाखवलं. इथे हे भारतातलं स्थान आहे. इथे 5वा आकडा दिलेला आहे. इथं अंक पण दिलेला आहे. 1, 2, 3, 4 असे अंक टाकून दिलेले आहेत. पहा इथे पहा 2 भारतातला हा प्रदेश आहे उच्च हवामानीय प्रदेश. नंतर 3रा चिली व रशिया हा सगळा काळा भाग आहे ना तो दाखवलेला आहे रशियाचा. नंतर हा चिलीचा. नंतर क्रमांक येणार आहे 4 हा बर्फाच्छादित हवामान प्रदेश आहे. पहा इथे 4 क्रमांक दिला आहे. इथे पण 4 आहे. इथे पण 4 बर्फाच्छादित हवामान प्रदेश दिला आहे. आणि शेवटी आहे वाळवंटी हवामान प्रदेश 5वा. आता वाळवंटी हवामान प्रदेश उभ्या रेषेचा इथं 5 आकडा आहे. पहा इथे हा वाळवंटी हवामान प्रदेश जिथे आहे तिथे दिलेला आहे. हे पहा इथे पण आहे वाळवंटी हवामान प्रदेश. अशा प्रकारे सूची दर्शवून मग स्थान दर्शवायचे आहेत.
रंगीत पेन्सिलही वापरू शकता तुम्ही. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.